आताची महत्त्वाची बातमी, शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयामध्ये आंदोलन सुरू आहे। शिक्षकांना मंत्रालयामध्ये पोलिसांनी अडवलेलं आहे। शिक्षक भरती झाली पाहिजे, शिक्षकांनी ही मागणी केली आहे। आंदोलक महिलेला अश्रू अनावर झाले। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटीची वेळ द्यावी अशी मागणी आंदोलक करतायत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर आपण पाहतोय की आता आंदोलनाला सुरुवात झाली आहे। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आहे, पोलीस समजवण्याचा प्रयत्न करतायत। या ठिकाणी शिक्षक भरतीचा विषय घेऊन या ठिकाणी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। शिक्षक भरती झालीच पाहिजे अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि काही तरुणी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय झालं ताई, काय रडताय? आमच्या सर्व जागा काढून घेतल्या सर, एकही जागा देत नाही। जिल्हा परिषदेच्या आमच्या सर्व जागा काढल्या आहेत। आम्ही कुठून पैसे आणायचे संस्थेला भरायला? आम्ही गोरगरीब घरातले आहेत। आई वडिलांनी आम्हाला घर शेती विकून शिकवलेलं आहे। पैसे कुठून आणायचे? जिल्हा परिषद जागा देत नाही सर। आपण पाहतोय या ठिकाणी बघा, पोलीस या सगळ्यांना आवरण्याचा प्रयत्न करतात, मात्र 50-60 तरुण जे आहेत ते मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आज पोहोचले आणि या ठिकाणी त्यांनी आता आंदोलनाला सुरुवात दिली आहे। सर, आम्ही 2 वर्षापासून प्लीज सर प्लीज नाही सर प्लीज आम्ही 2 वर्षापासून शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत आहोत, परंतु आम्हाला ह्या शासनाने फसवलं आहे। ज्या आमच्या जागा हक्काच्या आहे रिक्त मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर का करताय आंदोलन? कारण मुख्यमंत्री साहेब आम्हाला मदत करू शकतात म्हणून आम्ही इथे आलो आहे। जर आम्हाला आज मुख्यमंत्री साहेबांनी मदत केली नाही तर आम्ही इथे आत्मदहन करणार, आमचा जीव संपवणार। कारण ह्या शासनाने आम्हाला आज रस्त्यावर झोपण्याची वेळ आणली आहे। आज आम्हाला आत्महत्येस प्रवृत्त केले ह्या शासनाने। आमच्याकडे शासन मान्य जी आर आपण पाहतोय ही सगळी दृश्य की कशा पद्धतीचं सध्या वातावरण मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आहे। 2 महिने मुख्यमंत्र्यांना भेटायला ते दर आठवड्याला तरी एकदा पण भेट होत नाही। आज निवडून दिलेले मुख्यमंत्री आदिवासी कोळी जमातीसाठी महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी 1 महिनाभर आंदोलन केलं आझाद मैदानावर, तरी भेट दिली नाही। आता दर आठवड्याला येते मी मंगळवारी कॅबिनेटच्या दिवशी, तरी एकदा पण मुख्यमंत्री साहेब भेटत नाही।